राज ठाकरे म्हटलं की सर्वात प्रथम आठवते ती त्यांची दणदणीत भाषण शैली। आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक देशामध्ये सर्वाधिक जिथून लोंढे येतात मराठी दरारा आणि महाराष्ट्रावरचं उदंड प्रेम। ज्या गोष्टी सोडायच्या आणि कुठच्या गोष्टी धरायच्या हा भाग नाहीये। महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या हक्कासाठी मायबोली मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणारा हा माणूस आज राज्यात प्रत्येकाला ठाऊक आहे। त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे। त्यांच्या भाषणांना लाखोंची गर्दी ओथंबून येते। 8 तारखेला रात्री 1997 पासून राज ठाकरे यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आणि शिवउद्योग सेना स्थापन करून राजकारणात पदार्पण केलं आणि पुढे शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना असा राज यांचा प्रवास महाराष्ट्राला ठाऊकच आहे। मात्र राजकीय जीवनापलीकडे ते कसे व्यक्ती आहेत हे दाखवण्यासाठीचा हा आमचा छोटासा प्रयत्न। एक चित्रकार होऊ पाहणारा मुलगा आपल्या काकांच्या म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाने राजकीय धडे गिरवायला कसा शिकला पाहूयात सविस्तर। राज ठाकरे यांचं पूर्ण नाव कदाचितच काही लोकांना ठाऊक असेल। स्वराज श्रीकांत ठाकरे हे त्यांचं पूर्ण नाव। कालांतराने ते राज झाले। श्रीकांत ठाकरे अर्थात राज ठाकरेंचे वडील प्रसिद्ध संगीतकार म्हणून सर्वत्र ओळखले जायचे। किडनीच्या आजाराने 10 डिसेंबर 2003 रोजी त्यांना देवाज्ञा झाली। वडील संगीतकार असले तरी राज यांना संगीतात फारसा रस नव्हता। त्यांना आवड होती चित्रांची। काका बाळासाहेब ठाकरे यांच्या अनुकरणातून व्यंगचित्रांवर त्यांचं प्रेम जडलं। राज ठाकरेंचं संपूर्ण बालपण दादर येथेच गेलं। दादर येथील बालमोहन विद्यालयात त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं। कार्टूनची त्यांना खूप आवड होती। त्या काळात त्यांना चित्रांच्या जगतात हरवून जायचं होतं आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण चित्रकला क्षेत्रात सर जे स्कूल ऑफ आर्ट्स येथून पूर्ण केलं। ते म्हणतात, मी राजकारणात आलो नसतो तर आज वॉल्ट डिझनीच्या स्टुडिओमध्ये चित्र काढत असतो। यावरून त्यांचं चित्रांवरचं प्रेम तुमच्या लक्षात येईलच। बाळासाहेब कायमच राज ठाकरे यांचे प्रेरणास्थान होते। म्हणूनच बाळासाहेब हयातीत असताना राज यांनी बाळ केशव ठाकरे ही फोटो बायोग्राफी केली आहे। स्वतः बाळासाहेबांनीही तोंड भरून त्या पुस्तकाचं कौतुक केलं होतं। चित्रांसोबतच राज ठाकरेंना चित्रपट निर्मिती आणि फोटोग्राफीची देखील आवड आहे। तसेच राजकारणानंतर मातोश्री नामक एका बांधकाम कंपनीची जबाबदारी त्यांच्यावर आहे। चित्रकलेची आवड आणि भाषणाची शैली ते बाळासाहेबांकडून शिकले। बाळासाहेब राजकीय दौऱ्यांवर जात असताना कायम त्यांना सोबत घेऊन जात। बाळासाहेबांनीच राजकारणाचं बीज त्यांच्या मनात रोवलं, जे आज वटवृक्ष झाले आहे। राज ठाकरे यांची अर्धांगिनी प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, निर्माते मोहन वाघ यांची मुलगी आहे। त्या दोघांना 2 अपत्य आहेत। मुलाचे नाव अमित आणि मुलीचे नाव उर्वशी असे आहे। उर्वशीने नुकतंच जुडवा 2 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तर अमित वडिलांच्या म्हणजेच राज ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणाचे धडे घेत आहे। मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल, उद्योग, क्रिकेट, बॉलिवूड अशा प्रत्येक क्षेत्रात राज ठाकरे यांना रुची आहे। म्हणूनच अभिनेते, खेळाडू, उद्योगपती यांच्याशी त्यांच्या भेटीगाठी होत असतात। वडिलांप्रमाणे ते संगीतकार झाले नसले तरी त्यांना तबला, गिटार, व्हायोलिन अशी अनेक वाद्ये वाजवता येतात। 1996 साली मायकल जॅक्सन आणि लता मंगेशकर यांच्या भव्य कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन स्वतः राज ठाकरे यांनीच केले होते। सांगायचा हेतू हाच की आज ते जरी एक राजकीय नेता असले तरी अनेक क्षेत्रांमध्ये त्यांना आवड आहे। त्यात चित्र हे त्यांचा जीव की प्राण। राज ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कॉमेंट आणि शेअर करा। यासारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।